रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. महाराष्ट्रासाठीचा वाटा काय आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी कोकण विभागाचे प्रमुख संयोजक सन्माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब, सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेब, जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय दीपकजी बेहरे साहेब, सन्माननीय सरचिटणीस नितीनजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आपण सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनी, 2026-27 हा जो भारत विकसित व्हावा आणि वेगवान भारत होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे, यासाठी भरीव अशी कामगिरी या ठिकाणी उद्योग आणि उद्योजकांना देण्यासाठी तसंच सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला आहे. या बाबतीमध्ये महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय वाटा मिळाला या बाबतीमध्ये, तसेच विविध योजना आणि आराखडा या अर्थसंकल्पामध्ये काय आहे याची इत्याभूत माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर मी विनंती करतो की कोकण विभागाचे सन्माननीय संयोजक माननीय ॲडव्होकेट आमदार निरंजनजी डावखरे साहेब यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करा. 1 तारखेला केंद्राचं अर्थसंकल्पीय बजेट हे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी मांडलं आणि खऱ्या अर्थाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासन जे विकसित भारत हा संकल्प घेऊन काम करत आहे, त्याला एक त्या प्रगतीला गती देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे. याच्यामध्ये कोकणाला विशेष करून आणि महाराष्ट्राला एक चांगलं स्थान या बजेटमध्ये भेटलेलं आहे. फार चांगल्या पद्धतीची निधी ही शहरी विकासासाठी आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या व्यक्तीच्या विकासासाठी हा भेटलेला आहे. प्रत्येक 2 टायर 3 टायर सिटी डेव्हलपमेंटसाठी चांगल्या पद्धतीचा निधी हा केंद्र शासनाकडनं उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेती उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनाने निधी हा केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे. मत्स्यपालनच्या दृष्टिकोनाने अमृत सरोवर या योजनेचा लाभ हा निश्चितपणे त्यांना भेटणार आहे. या फिशरीज इंडस्ट्रीला त्याच्यामुळे प्रोत्साहन भेटणार आहे. त्याचबरोबर आपल्या इकडचं मेट्रो असेल, त्याचबरोबर हाय स्पीड फ्रेट कॉरिडॉर असेल, त्याचबरोबर जलवाहतूक असेल, यालाही प्रोत्साहन देण्याचं काम खऱ्या अर्थाने या केंद्राच्या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे. मी या बजेटवरती पूर्णपणे समाधान व्यक्त करताना एक चांगल्या पद्धतीचं बजेट निर्मला सीतारामन मॅडम यांनी मांडलेलं आहे आणि याच्यामध्ये देशाची प्रगती होत असताना महाराष्ट्राच्याही प्रगतीला चांगल्या पद्धतीची गती भेटणार आहे असा विश्वास मला आहे. सर, ठाण्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर म्हणजे अधिकृत घोषणा झालेली आहे. शिंदे गटाकडनं असं बोललं जातं की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदाच बिनविरोध महापौर झाले आहे. त्यांचा बालेकिल्ला तो आहे असं बोलतो. तर भाजपची त्यामध्ये काय असणार? ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि ज्यावेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस 1 नंबर ते 29 नंबर प्रभागामध्ये सगळ्या ठिकाणी फिरत असताना एक स्पष्ट मत जे मी माझं व्यक्त केलं होतं की भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमाने ज्यावेळेस आम्ही ही निवडणूक लढतोय त्यावेळेस 100पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील. आणि त्याचं कारण होतं की जे आपल्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम चालू आहे, राज्यामध्ये आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती चालू आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज उद्योगधंदे उभारले जात आहेत, त्यांना प्रगती भेटते. त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांनी या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि हा विश्वास ठेवत महायुतीच्या आमचे जे उमेदवार होते त्यांना फार चांगलं बहुमत या इकडे भेटलं आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वावरती लोकांनी महायुतीमध्ये उमेदवारांवरती विश्वास ठेवून या इकडे जनमत दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ 100%चा स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टीने ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मेंटेन केला. त्याच्यामुळे आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना दिलेले शब्द आहे ते पुरे करण्यासाठी राज्य शासनाची मदत
आणि त्याचबरोबर केंद्र शासनाची जी काही मदत असेल ती निश्चितपणे लोकांचे ट्रॅफिकच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत, पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत, पार्किंगच्या संदर्भातले प्रश्न आहेत, फेरीवाल्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत, हे सर्व सोडवण्याचं काम ते आम्ही महायुती म्हणून निश्चितपणे करणार. सुनीता पवार यांच्याकडे पुन्हा एकदा बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. तुम्हाला वाटते राष्ट्रवादीसाठी चांगलं पर्व असणार आहे किंवा त्या सांभाळतील ते योग्य? आता जी घटना झालेली आहे, खरं तर हा अजितदादांचं म्हणजे निधन झालं ते खरंच दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाच्या मनाला चटका लावून देणारा ती घटना होती. आणि त्याच्यानंतर सुनेत्रा वहिनींकडे ही जबाबदारी आली. मला पूर्ण विश्वास आहे की राष्ट्रवादी पक्षाने ही भूमिका जी घेतलेली आहे, हा निर्णय जो घेतलेला आहे, त्यांनी जी सूत्र आणि निर्णय प्रक्रिया सुनेत्रा वहिनींच्याकडे दिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातात होतं. नितीश राणेंनी एक स्टेटमेंट केलं होतं की फक्त शिंदे गटातून भाजपच्याच जे उमेदवार असतील त्यांना निधी मिळायला पाहिजे केंद्रातून किंवा बाकीच्या ठिकाणी. त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आपल्याला नितेशजी देतील. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सपोर्ट केलेला आहे त्या वक्तव्याचा, तर तुम्हाला वाटतंय का ते योग्य आहे? त्याच्यामध्ये ते आणि जे त्यांनी सपोर्ट केला ते आपल्याला जास्त स्पष्टपणे त्याच्यामध्ये सांगू शकतील. त्यांनी ते बोलण्याच्या मागे त्यांचं काय संदर्भातलं होतं ना, ते संदर्भ समजून घ्यायला. 5 युनिव्हर्सिटी ज्या मुख्यमंत्र्यांनी डावसमध्ये सही केल्या त्या युनिव्हर्सिटीचं डेव्हलपमेंट झालं आहे. डेव्हलपमेंटचं टेंडर झालं, काम सुरू झालं आणि त्या एक त्या ज्या युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी घेत आहेत त्या UG सेंटरमध्ये, त्याच्यामध्ये एकेका ठिकाणी एक कॅम्पसमध्ये 25-50 हजार विद्यार्थी राहणार आहेत. अख्ख्या पुण्याची इकॉनॉमी 2 लाख मुलं बाहेरून पुण्याला शिकायला येतात, विद्यानगरी म्हणून आहे. पण या आपल्या म्हणजे तुम्हाला सांगतो, अटल सेतू उतरल्यानंतर करंजाडे येईपर्यंत राईट साईडला ते युनिव्हर्सिटी येणार आहे. पण त्या ठिकाणी 5 युनिव्हर्सिटीची ज्या जगातल्या टॉप आहेत त्यांनी साईन केले. आता पुढच्या 5 अजून त्यांना लाईन अप केलेलं आहे. म्हणजे एकाच त्या ठिकाणी साधारण 10 लाख विद्यार्थी फॉरेन जे शिक्षण घ्यायला इथून फॉरेनला जायचे ते आपल्या एक परिसरात येणार आहे. विमानतळ जवळ आहे, स्टेडियम इकडे होत आहे. त्याच्यानंतर आता जे पेडला मुख्यमंत्र्यांनी ही जी ग्रोथ सेंटर सांगितलं तिथे साधारण 5-1 हजार एकरवर हे ग्रोथ सेंटर होत आहे. याच्यामुळे निश्चित आता एक एअरपोर्ट झालं आणि इथे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिलं. 27 गाव कमिटी आणि आपण सर्व राजकीय पक्षांनी त्यांना सपोर्ट केला. पुढे आधी 27 गाव कमिटीची लोक लागली, आता बाजूची स्थानिक लागतात. एकही आंदोलन नोकरी करता झालं नाही. ही उपलब्धी आहे. कारण कोणीही राजकीय पक्षांनाही त्याचं क्रेडिट जाते. कोणी चढावड न करता आधी स्थानिकांना जी असलेली कमिटीला सोबत घेऊन स्थानिकांना सोबत घेऊन केलंय. त्याच्यामुळे कुठेही संघर्ष झाला नाही, आंदोलन झाले नाही. आणि आता यापुढे या ठिकाणी ज्या प्रचंड पोटेन्शियल येत आहे त्याच्यामुळे निश्चित उद्याच्या काळातील माझ्या इथल्या बेरोजगारांच्या हाताला या बजेटमुळे सपोर्ट मिळेल. आणि 12 लाख कोटी रुपये 5 लाखापेक्षा वरच्या महानगरपालिकांना मिळणार आहे. निश्चित पनवेलला पैसे मिळणार, महानगरपालिकेला मिळणार आहे. त्यात आपापल्या बजेटरी प्रोव्हिजन आणि पॉप्युलेशन इंडेक्स प्रमाणे. त्याच्यामुळे या सर्व बजेटचा कॉमन माणसाला नक्की फायदा होणार आहे. आणि बेरोजगार तरुणाला उद्याच्या माझ्या इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना निश्चित उद्योग हाताला त्याच्या काम मिळणार. धन्यवाद. नमस्कार. आज आपण या इकडे केंद्राने जो बजेट आपला 1 तारखेला पार्लमेंटमध्ये आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी घोषित केला, याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला सगळ्यांपर्यंत देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या संदर्भातल्या पत्रकार परिषद हे प्रत्येक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही आयोजित करतोय, जेणेकरून खऱ्या अर्थाने या केंद्राच्या आपल्या बजेटच्या माध्यमाने देशाला, राज्याला आणि आपल्या भागाला काय भेटलंय याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्यापर्यंत आणि आपल्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचावी, हा या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा खऱ्या अर्थाने भारताच्या
वेगवान विकासाला एक नवी दिशा देणारा आणि सर्वसमावेशक प्रगतीला एक स्पष्ट आराखडा या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने निर्मला सीतारामन मॅडम यांनी मांडलेला आहे. पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये जे आपलं देशाची प्रगती चालू आहे त्या प्रगतीला एक फार मोठ्या प्रमाणात गती देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने या बजेटच्या माध्यमाने होणार आहे. आज आपण बघतोय की विकसित भारताची जी एक दमदार वाटचाल चालू आहे त्या दमदार वाटचालीच्या याच्यामध्ये जी महत्वाची सूत्र आहेत ती सर्व सूत्र आणि समाजामधले प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन जाण्याचं काम आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपला देश आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे निश्चितपणे करतायत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सादर केला. निर्मला सीतारामन मॅडम यांचा यंदाचा हा सलग 9वा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याचा त्या तिकडे विक्रम खऱ्या अर्थाने झालाय. कारण पहिली महिला अर्थमंत्री आहेत की ज्यांनी 9व्यांदा हा अर्थसंकल्प मांडलाय. मला वाटतं जेवढी माझी माहिती आहे की आतापर्यंत सर्वात जास्त वेळ ज्यांनी अर्थसंकल्प मांडलाय 10 वेळा ते माझ्या हिशोबाने त्यावेळेसचे अर्थमंत्री मोरारजी देसाई होते आणि पहिल्या महिला अर्थमंत्री या निर्मला सीतारामन मॅडम ठरलेल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थाने जर आत्मनिर्भर भारताचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या अर्थसंकल्पाचा निर्धार आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी 12 लाख कोटी ही अशी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यातून देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळूर, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बेंगळूर, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलिगुडी असे 7 हाय स्पीड कॉरिडॉर हे विकसित होणार आहेत. ज्याच्या माध्यमाने आपल्या इकडे जे उद्योग आहेत किंवा उद्योजक आहेत किंवा जे लोक जॉब्स करतात जे रोजगारासाठी या भागामध्ये राहतात त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा आणि या भागातला फार मोठ्या प्रमाणात विकास हा निश्चितपणे होणार आहे. आगामी 5 वर्षामध्ये 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग तयार करणार आहे. याची सुरुवात ओडिशातील जलमार्ग क्रमांक 5 पासून करण्यात येईल. रस्ते रेल्वे मार्गाऐवजी जल आणि समुद्र मार्गाचा वापर हा जास्तीत जास्त वाढावा हा यासाठी कोस्टल कार्गो प्रोत्साहन योजना ही सुरू करण्यात येणार आहे. जलमार्ग आणि किनारी जलवाहतुकीचा वाटा सध्या 6% आहे तो 12% पर्यंत करण्याचा आणि तो पर्यावरण पूरक करण्याचा उद्देश केंद्र शासनाचा आहे. जागतिक 3री मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने पावलं टाकण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य या बजेटच्या माध्यमाने देण्यात आलेलं आहे. भारताला जागतिक बायो फार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पुढील 5 वर्षासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद बायोफार्मा शक्ती ही योजना केंद्र शासनाने घोषित केलेली आहे. आपण खरं तर या बजेटच्या माध्यमाने बघितलं तर युवा शक्ती हा या बजेटचा केंद्र आहे आणि याच्यामध्ये 3 सूत्र 3 कर्तव्य जी निर्माण केलेली आहेत. ते पहिलं कर्तव्य ज्याच्यामध्ये आहे ते शाश्वत आर्थिक प्रगती देण्याच्या दृष्टिकोनाने जे पहिलं पाऊल आहे आणि दुसरं कर्तव्य जे लोकांच्या विकासासाठी लोकांची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याच्या दृष्टिकोनाने या बजेटमध्ये पावलं घेतलेली आहेत. त्याचबरोबर सबका साथ सबका विकास हा उद्देश ठेवून तिसरा कर्तव्य याच्यामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. 5 विद्यापीठ टाउनशिप उभारणार आणि त्याचबरोबर उद्योग कॉरिडॉर जवळच्या हे टाउनशिप उभारणार या संदर्भातला संकल्प या बजेटच्या माध्यमाने निर्मला सीतारामन मॅडम यांनी आपल्या सगळ्यांसमोर बजेट लिहिण्याच्या वेळेस केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 15,000 प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह मुलींसाठी निर्माण करणार आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन
त्याचबरोबर 15,000 शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब हे उभी करण्याचा निर्धार या बजेटच्या माध्यमाने केलेला आहे.